आय नो माझा अवतार खूप खराब झालाय आत्ता, व्यवस्थित नाहीये. पण मला व्हिडिओ बनवायचाच होता. एनी हाऊ मला हा व्हिडिओ बनवायचाच होता. तिथे नो कॉम्प्रोमाईज. मला असा वैताग आलाय ना, वैताग आलाय, वैताग आलाय. माहीत नाही कशाचा वैताग आलाय. सगळं व्यवस्थित चाललंय, तरी पण वैताग आलाय. वैताग याचा आला, की रोज उठा, आवरा, ऑफिसला जा, रिटर्न या, आवरा, झोपा, उठा, परत जा. म्हणजे तेच, 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 तेच. आणि माणसानी स्वतःच्याच लाईफच्या एक्स्पेक्टेशन्स स्वतःहूनच खूप वाढवलेल्या आहेत हां. एकदम शांत निवांत आपण जगू शकतो, राहू शकतो. भाजी-भाकरी खाऊन जगू शकतो. छानपैकी घरात राहून आनंदात राहू शकतो. पण तरी आपल्याला काय वाटतं, नाही बाबा मला ना मस्तपैकी एखाद्या दिवशी तरी मला पाणीपुरी खूप आवडते मला. मग त्याच्यासाठी पैसे पाहिजेत. मला पिझ्झा खायचा आहे. मला माझं स्वतःचं घर असायला पाहिजे. मला व्यवस्थित राहायचंय, छान राहायचंय, एकदम टापटीप राहायचंय. माझ्याकडे छान-छान कपडे असायला पाहिजेत, मेकअप असायला पाहिजे थोडाफार. सो या सगळ्या गोष्टी माणसाने स्वतःला ह्या गोष्टींची सवय लावून देऊन ना स्वतःच्या लाईफच्या एक्स्पेक्टेशन्स स्वतःकडूनच वाढवून घेतलेल्या आहेत. कसलं भारी होतं पूर्वीच्या काळामध्ये. छानपैकी माणसं जंगलामध्ये राहायची, अश्मयुगामध्ये जंगलामध्ये राहायची. जे दिसेल ते खायची. फळं वगैरे होती झाडांना अवेलेबल, पाणी होतं, फळं होतं. बस अजून काय लागतंय जगायला? पण माणसाने का म्हणजे कुणी शोध लावला असेल हा? मला त्या व्यक्तीचं फक्त नाव कळायला पाहिजे. आता नसेल ती व्यक्ती बरं का अवेलेबल, पण त्या व्यक्तीचे जे काही पुढचे पिढीची लोकं असतील ना, ते असतील. कुणी शोध लावला असेल बरं हा? हां? वस्ती करून राहा, घरं बांधा, छान-छान, नवीन-नवीन, मस्त-मस्त वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असायला पाहिजेत, है ना? त्यावेळेस पण माणसं जगत होती ना छानपैकी, मस्तपैकी. त्या पानांचे ड्रेस असायचे, पण व्यवस्थित होते, सुंदर होते. अपेक्षा नव्हत्या दुसऱ्या काही त्यांच्या, है ना? छानपैकी जिकडे वाट दिसेल तिकडे निघायचे, शिकार करून खायचे, राहायचे व्यवस्थित आणि जिथे राहतील तेच त्यांचं घर होऊन जायचं. का? माणसाने का या सगळ्या गोष्टी बदलवल्यात? म्हणजे प्रगतीच्या नावाखाली आता सध्या माणूस स्वतःला एवढा हॅम्पर करतोय, की बापरे! नुसता रेस करतोय, नुसता रेसमध्ये लागलाय माणूस. नुसता पळतोय, पळतोय, पळतोय आणि पळतोय कशासाठी? शांती मिळावी मला, समाधान मिळावं मला. पण तेच शांती आणि तेच समाधान घालवून माणूस पळतोय. फक्त पळतोय. सॅड रिॲलिटी आहे आत्ताच्या सध्याच्या काळातल्या माणसांची. अँड येस, मी काही दुःखी वगैरे नाहीये. सगळं आहे माझ्याकडे व्यवस्थित प्रॉपर सगळं आहे. पण का सगळा हा खटाटोप? का धावपळ करायची आहे? निवांत लाईफ जगा ना. नाही पण, नाही जगू शकत. अवघड आहे.